मग सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। विधान भवन परिसरामध्ये काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते। जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले। दरम्यान ज्यांना मारहाण केली आहे त्यांनाच पोलीस पकडून नेत आहेत, मात्र ज्यांनी मारहाण केली त्यांना मात्र सोडून दिलं अशी तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री विधान भवन परिसरात आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद उमटले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काल विधान भवन परिसरात दुपारच्या दरम्यान मोठा राडा झाला आणि त्यानंतर संपूर्ण रात्रभर त्याचे पडसाद जाणवले, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर विधान भवनाच्या परिसरात दुपारी झालेल्या राड्या संदर्भात जे आहे ते पडसाद संपूर्ण रात्रभर जे आहेत आपल्याला पाहायला मिळाले। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा आव्हाडांचे समर्थक असतील नितीन देशमुख यांना जे आहे अटक करण्यात आली होती। पोलिसांकडून थेट यांना अटक करण्यात आली होती आणि पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांची एकच मागणी जी सातत्याने लावून धरली होती ती म्हणजे आम्हाला त्याला भेटायचंय, मला त्यांच्याशी बोलायचंय। याच अनुषंगाने जे पाहायला गेलं तर पोलीस देखील त्यांना बोलून देत नव्हते आणि पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाडांनी थेट विधान भवनाच्या परिसरातच जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहायला गेले तर त्यांच्या सोबत होते आणि त्यानंतरच रोहित पवार देखील जे आहे या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। आपण पाहायला गेलं तर दृश्यांमध्ये अगदी जितेंद्र आव्हाड जे आहे अगदी पोलिसांच्या गाडीखाली देखील जे आहे ते गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि प्राथमिक माहिती पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख मागणी होती की मला नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा किंवा मला त्याच्याशी बोलायचं, परंतु पोलिसांकडून जे पाहायला गेलं तर जे आहे ते बोलून देण्यात येत नव्हतं देखील। त्या कारणास्तव जे जितेंद्र आव्हाड यांनी जे आहे ते विधान भवनाच्या परिसरात आंदोलन केलं देखील आपल्याला पाहायला मिळालं। ठीक प्राजक्ता, कृष्णा, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आव्हाड यांचे कार्यकर्ते रात्री आक्रमक झाले होते। नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः पोलिसांसमोर ठिय्या मांडलेला पाहायला मिळाला। काल विधान भवन परिसरात दुपारी राडा झाला आणि त्याचे पडसाद रात्रभर उमटलेले पाहायला मिळाले। मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर काल या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, मात्र रात्रभर याचे पडसाद पाहायला मिळाले। विधान भवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद हे रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह त्यांनी ठिय्या दिला। दोन दृश्य आपण पाहतोय। या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले होते। तर जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खरं तर खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले। ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे विधान भवनात खरं तर तीव्र पडसाद उमटले। काल संध्याकाळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी झाली। यामुळे विधान भवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून घोषणाबाजी केली होती आणि या घटनेला 5 दिवस लोटत नाहीत तोच बुधवारी विधान भवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। या घटनेचे काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये तीव्र पडसाद उमटले। या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत भिडले, त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली। आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय।
पण अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार आणि पत्रकारांमध्ये एकच खळबळ माजली। हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले। मालाच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज। दरम्यान या राड्यानंतर जयंत पाटील विधान भवनाच्या लॉबीमध्ये पोहोचले आणि त्यावेळी त्यांनी आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखची भेट घेतली। यावेळी नितीन देशमुख काय म्हणाले पाहूयात। विधान भवन लॉबीमध्ये नेमकं काय घडलं तर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये काही दिवसांपासून तुतू मेमे सुरू होती। विधान भवनात अनेक वेळा आव्हाड पडळकर आमने सामने आले। काल आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखच्या मंगळसूत्र चोर अशा त्यानं घोषणा केल्या होत्या। घोषणेचा राग मनात धरून पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी देशमुखवर हल्ला चढवला। देशमुख पायऱ्यांवरून जात असताना पडळकर आणि कार्यकर्ते आमनेसामने आले। विधान भवन लॉबीमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखला मारहाण केली। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्ती त्याची। विधान भवनाच्या लॉबीमध्ये हा राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला रात्री अटक करण्यात आली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील ठिय्या मांडला। दरम्यान जयंत पाटील यांनी नितीन देशमुख याची भेट घेतली। विधान भवनाच्या परिसरात हा संपूर्ण घटना ही घडलेली आहे किंवा हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्ती त्याची। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज। समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन। सरकार, मुख्यमंत्री आणि अध्यक्ष, सभापती तसंच होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात, अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत, आम्ही सुद्धा देऊन आहोत। आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही, दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो, त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। दरम्यान आव्हाड आणि पडळकरांमधील वाद आजचा नाही तर पावसाळी अधिवेशनात यापूर्वी देखील दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। 11 जुलैला विधानभवन परिसरात पडळकर जात असताना आव्हाडांनी घोषणा देत पडळकरांना डिवचलं होतं, तर 16 जुलै म्हणजेच
विधान भवन परिसरात कारचा दरवाजा लावण्यावरून पडळकर आणि आव्हाडांमध्ये बाचाबाची झाली होती। यावेळी शिवीगाळ देखील झाला होता। या वादावरून आव्हाड समर्थकांनी पडळकरांविरोधात ठाण्यामध्ये आंदोलन केलं होतं। याच वादाचे पडसाद काल विधान भवनात उमटले आणि दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीमध्ये भेटले। या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळेंची विधान भवनात भेट झाली। दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली। दरम्यान या राड्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये समेट घडवून आणला असून दोघांमधील वाद मिटल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। आपण पाहतोय या संपूर्ण राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळे यांची भेट झाली आणि त्यानंतर पडळकर आणि आव्हाडांमध्ये समेट घडवून आणली असल्याचं बावनकुळे म्हटले। आता हा वाद मिटलेला आहे। मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे। मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे। हा वाद आता मिटलेला आहे। यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यामध्ये होणार नाही।